आपण मॉड्यूल नंबर 2 मधलं व्हॉट आर द व्हेरियस राईट्स ऑफ द पर्सन अरेस्टेड ॲज प्रोव्हाइडेड अंडर कोड हा प्रश्न पाहत होतो. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला अरेस्टची सगळं इंट्रोडक्शन लिहायचं जे तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर राईट ऑफ अरेस्टेड पर्सन हा प्रश्न आहे तुमचा. तर त्याच्यामध्ये अरेस्टचं मिनिंग सांगायला पाहिजे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अरेस्ट केली जाते हे सांगायला पाहिजे. ओके, अरेस्टची डेफिनेशन सांगायला पाहिजे जी दिलेली आहे कोडमध्ये ती. मग त्याच्यानंतर राईट ऑफ अरेस्टेड पर्सन कसं लिहिणार तुम्ही? तर राईट ऑफ अरेस्टेड पर्सनमध्ये अरेस्ट हाऊ मेड, मी सेक्शन वाईज दिलेलं आहे उत्तर, एक उत्तर बनवून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला हे उत्तर प्रिपेअर करायचं आता स्वतःला. सेक्शन 46 अरेस्ट हाऊ मेड. ओके, नो अननेसेसरी रिस्ट्रेंट. सेक्शन 49 person arrested to be informed of grounds of arrest and of right to bail. सेक्शन 50 लिहायचं आहे. सेक्शन 51A लिहायचं आहे, सेक्शन 53 लिहायचं आहे, 53A लिहायचं आहे, सेक्शन 54, 54A, 55, 55A, 56, 57 आणि नंतर येईल कन्क्लुजन. ओके, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या केस लॉस टाकायचे ते पाहूया. हे सगळे वरचे राईट्स दिलेले आहेत. ओके, हे लिहायचं आहे तुम्हाला. जर तो 15 मार्काचा प्रश्न असेल किंवा 20 मार्काचा प्रश्न असेल तर हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. त्यामुळे सेक्शन वाईज तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल, बिकॉज CRPC हा लॉचा महत्त्वाचा सब्जेक्ट आणि इथे सेक्शन्स महत्त्वाचे आहेत. सो याच्यामध्ये पहिली केस आहे शीला बर्से वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, एअर 1983ची केस आहे. ओके, इन दिस केस सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट सेक्शन 54 54 undoubtedly provides for examination of an arrested person by a medical practitioner. Medical practitioner चं पाहिलं होतं आपण. ॲट द रिक्वेस्ट ऑफ द अरेस्टेड पर्सन. अरेस्टेड पर्सनला राईट दिलाय की रिक्वेस्ट करू शकतो तो की त्याचं मेडिकल केलं जावं. अँड इट इज अ राईट कन्फर्ड ऑन द अरेस्टेड पर्सन, बट व्हेरी ऑफन द अरेस्टेड पर्सन इज नॉट अवेअर ऑफ दिस राईट. अरेस्टेड पर्सनला हा राईट माहीत नसतो. And on account of his ignorance, आणि तो इग्नोर करतो ते, he is unable to exercise the right even though he may have been tortured or maltreated by the police in the custody. हा राईटच त्याला माहीत नसतो. पोलीस कस्टडीमध्ये जर त्याला टॉर्चर झालेलं असेल किंवा त्याला वाईट माल ट्रीटमेंट मारलेले असेल तरी सुद्धा तो काही करू शकत नाही. पोलीस लॉकअप और पोलीस कस्टडी. It is duty of the magistrate. ही मॅजिस्ट्रेटची ड्युटी आहे to inform the arrested person about this right of medical examination in case he has may complain of torture or maltreatment in police custody. तो कंप्लेंट करू शकतो की त्याला वाईट वागणूक मिळालेली आहे पोलीस कस्टडीमध्ये. ओके, आता याच्यानंतर काय करायचं, डिफरन्स बिटवीन समन्स अँड वॉरंट ऑफ अरेस्ट. याच्यामध्ये डिफरन्स काय तो आधी ॲक्च्युली वी हॅव सीन दॅट, पण आता हे सेक्शन 81 पुन्हा एकदा सांगितलं इथं. हे पण लिहायचे तुम्ही उत्तरामध्ये, तुमचं उत्तर छान होतं. मग द फॉलोइंग आर द 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ डिफरन्स बिटवीन दीज 2 टर्म्स. पहिलं, अ समन्स इज ऑर्डर टू अ पर्सन टू अपियर बिफोर द कोर्ट. समन्स हा ऑर्डर आहे. वॉरंट इज ऑर्डर टू अ पोलीस ऑफिसर. हे ॲक्च्युली वी हॅव सीन दॅट. ॲब्स्कॉन्डिंग ऑफ इव्हेड सर्व्हिस ऑफ अरेस्टेड वॉरंट इज पनिशेबल अंडर द इंडियन पिनल कोड. हे सगळं तुम्ही लिहायचं, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, आता मॉड्यूल 2 मध्येच एक प्रश्न दिलेला आहे. Enumerate the provisions relating to the process to compel the appearance of person before the criminal court under the code of criminal procedure. Appearance साठी काय केलेलं आहे पहा. प्रोसेस टू कंपेल appearance of a person. पर्सनचं appearance कसं कंपेल केलं जाईल. The provisions relating to process to compel the appearance of person are contained in chapter 4 of the criminal procedure code, and the chapter is further divided into following 4 topics. Okay, summons, warrant of arrest, proclamation and attachment, other rules regarding the process. हे पण आपण थोडं थोडं पाहिलेलं. आता सेक्शन 61 पाहूया. फॉर्म ऑफ समन्स. समन्सचा फॉर्म कसा असणार आहे. अ समन्स is a form of process issued by a court calling upon a person to appear before magistrate. हे काय समन्स काय आहे, एक कॉलिंग आहे. तुम्हाला बोलवलेलं आहे माणसाला कोणासमोर उभं राहायचं, मॅजिस्ट्रेट समोर. The section 61 of the code provides that every such summons must be in writing. Summons writing मध्ये असावं and in duplicate copy असावं and signed by the presiding officer of the court. We have seen this.
and it must also bear the seal of court. So when summons does not comply with all these requirement, then it is invalid. हे जर कंप्लाय नाही केलेलं असेल, परिपूर्ण नसेल हे, तर ते समन्स कसं ठरणार आहे? इनव्हॅलिड. अँड सो इट कॅन बी ऑब्जेक्टेड टू, कॅन बी डिसरिगार्डेड बाय द पर्सन टू whom it is served. त्या सगळ्या गोष्टी फुलफिल झालेल्या असल्या पाहिजेत, तर आणि तरच ते समन्स सर्व केलं जाईल. Besides, every such summons must be clear, specific, and regards to the description of the court, and as to the place, date, time at which the person summoned is required to be present. Okay. आता सेक्शन 6 हे सेक्शन वाईज लक्षात ठेवलं तर फार सोपं आहे. सेक्शन 62 काय म्हणतं? समन्स हाऊ सर्व, कसं सर्व करायचं हे पण आपण पाहिले थोडक्यात. ॲज पर सेक्शन 62, एव्हरी समन्स मस्ट बी सर्व बाय अ पोलीस ऑफिसर अँड ॲज फार ॲज पॉसिबल इट मस्ट बी सर्व पर्सनली. अंडरलाईन करा, पर्सनली, ऑन द पर्सन हू इज समन. ज्याचं समन्स आहे त्याला पर्सनली हे केलं गेलं पाहिजे. सो it has to be served, thereby delivering or tendering to such a person one of the duplicate of such a summons, and when so required by the serving officer, the person on whom it is served must sign for a receipt. त्याची समोरच्याची सही घेतली गेली पाहिजे ऑन द अदर कॉपी ऑफ द समन्स. कळालं? 2 कॉपीमध्ये समन्स कशाला हवंय? एक कॉपी त्याला द्यायची आहे, त्या माणसाला द्यायची, आणि त्याच्यावर त्याची सही घ्यायची आहे. सेक्शन 63 काय म्हणतं? सर्व्हिस ऑफ समन्स ऑन कॉर्पोरेट बॉडीज. कॉर्पोरेट बॉडीजला कसं केलं जातं पहा. तर त्याच्यावर ॲड्रेस टाकला जातो चीफ ऑफिसरचा, आणि ते समन्स सर्व केलं जातं. सेक्शन 64 काय म्हणते? सर्व्हिस व्हॅन पर्सन समन कॅन नॉट बी फाउंड. सर्व्हिस कशी दिली गेली आहे? जेव्हा तो माणूस सापडत नाही तेव्हा ते काय करायचं आहे? ते समन्स जे आहे ते